हाय हॅलो मैत्रिणीनो, मी आले आहे नंदेच्या सासरी संदावळीला आले. देवीचं नाव आहे संदावळी. तर तुम्हाला बघा खूप छान असं नैसर्गिक पूर्ण झाडीने भरलेलं आहे. मंदिर पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. तर तुम्ही पण बघा. पूर्ण मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे, हिरवीगार झाडी असं. हे बघा व्ह्यूज खूप छान आहे. इकडून असं छानपैकी मंदिर. पूर्ण तुम्हाला शेती वगैरे आजूबाजूला आहे, भरपूर ऊस वगैरे लावलेला आहे. का खूप छान असं हे दीपमाळ आहे. आता आपण मंदिर मध्ये जाणार आहोत. ही देवी पांडुरंगानं स्थापन केली. एकच मिनिट, तुमचं नाव सांगा. ह्याच्यावरच का म्हणजे माझं जाहीर होईल. असू द्या, काय नाही. नाव सांगा तुमचं पूर्ण. श्रीमंत शंकर घाडगे. या देवीच्या ह्याच्या बद्दल थोडक्यात माहिती. या आमच्या संध्यावळी देवीची स्थापना पांडुरंगाने केलेली आहे पंढरपूरच्या. हा आणि इथं पांडुरंग संध्या करायला येत होते त्यावेळी, म्हणून त्यांनी संध्यावळी नावाची देवी स्थापन केली. त्यावेळेपासून ही जी प्रॉपर्टी आहे, ट्रस्ट आहे, 27 एकर प्रॉपर्टी आहे, जमीन आहे इथं. आणि ऊसाचं उत्पन्न हे ते भरपूर मिळतं. त्याच्यावरच हे मंदिर बिंदिर सगळं उभा केलंय. आणि ही ट्रस्ट झाल्यापासून झालंय. ज्यावेळी बुवा गोसावी जी होते ती काय त्यांचं पोटच भरत होतं या उत्पन्नावर आणि देवीची सेवा करत होते. म्हणजे ही जागृत देवी आहे आणि विठ्ठलाने स्थापना केलेली. नवसाला पावणारी जागृत देवी आहे. पांडुरंगाने स्थापन केल्यामुळं सगळ्याला प्रसन्न होते. तुमच्या नवसाला अमकं तमकं काय असेल ते तुम्ही करू शकता. ओके, धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर आपल्याला बघा असं म्हणजे दाखवू, पुढे जाऊन दाखवू. तर हे बघा इकडं पुढं ना नदी पण आहे, परंतु त्याला ना पाणी नाही, कोरडी एकदम. संगम आहे इथं. इथं एक छोटी नदी आहे साईडनं. हिचं नाव काय आता लक्षात नाही. नदी आहे, हिला नाव नदी आहे, त्यामुळे इथे संध्या करायला. हे बघा आता तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण आहे. तर पुढं जाऊन नाही का नदी पण आहे. तर संगम आहे नदीचं. तर इथं नाही का चंद्रभागा नदी आहे. का तुम्हाला दाखवते, नदी पण आहे इथं आणि इकडं मंदिर आहे देवीचं. हो का, इकडं नदी आहे. खूप छान असा परिसर आहे, निसर्गरम्य. आणि आता आपण आत जाऊया. हे पकडायला लागेल, पै धरायला लागेल. तर आता आपण मंदिरात जात आहे बघा. हे बघा, तुम्हाला काही सांगायचं आहे का? हा, आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे देवीच्या. हे बघा आलोय आपण गाभाऱ्यात. खूपच छान असं मंदिर आहे. खूपच इकडून दाखवते बघा. खूपच असं छान सुंदर मंदिर आहे. घंटा वाजवूया आपण. हे धरा. आलो मंदिरात पोहोचलो आम्ही. मी आता फोनच करेन. थोडासा अंधार आहे पण दिसते देवी. तेव्हा का
मूर्ती दिसते. आपण पूजा करूया देवीची. तर सगळं ओटी कुठं ठेवायची? तिथे ठेवायची ना. बरं, मला जरा मदत करशील का? मी असं धर, मला कुंकू लावते. तिला पूजेचं बी माहिती आहे बघ सुना. हा? पूजेचं बी माहिती आहे तिला कसं करायचं. मी पण आणले. ह्याच्यात टाक की मग. हा. हळदीची इथं आहे मग. चल तेच म्हणते आता मी फक्त. ना पूजा करीत आहे. देवीला मी हळद लावते, मग ना कुंकू लावते आणि मी पण स्वतः. आता आपण देवीची मोठी भरूया. आधी पीस ठेवत आहे. आलो. हा हा आलो आलो. खडी साखर इथं टाकू काय? बस बस पुढं तसंच राहू दे म्हणतात. इथं ठेवू का? ते खालचं विचार ना सुना काय आहे ते. हे 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 दाखवा मला. हे काय? काय? ती पिंड आहे तिच्या महादेवाची. हा पिंड आहे. महादेवाची पिंड बी आहे. पायावर ठेव की डोकं. ठीक ठीक ठीक. ओके धन्यवाद. धर धर जवळून घे तू. हे धर ना. गावात दर्शन करायला आणि ते गावातून वाटलं. दोघं घ्यायचं का? ये. ओके धन्यवाद बॉस. थँक्यू. आता आपण ना प्रदक्षिणा घालूया. ते
खडी साखर राहिली नारळवर ठेवायची. तेव्हा काही तर नदी आहे. पूर्ण हा परिसर ना खूप छान आहे असा. हो का? आम्ही प्रदक्षिणा घालतोय बघा. ही खूप सारी हिरवळ खूप हे आहे. या गावातले सगळे भक्त मंडळी इथं दर्शनासाठी आलेत, बसलेत बघा. इकडं काय नाही. तर मी एंडच करते.